मुलींना फक्त लग्न करून पाठवायचं, मग मुलींना बापाच्या इस्टेटीत काही मिळणार नाही. मुलांना शिक्षण, करिअर, अख्खी इस्टेट. नंतर कधीतरी मुलींनी सातबाऱ्यावरून नाव काढण्यासाठी सही द्यायची आणि हक्क सोडायचा. नवरा बिघडला, मेला आणि संसार गंडला तर ती बापाच्या आणि भावाच्या उरावर ओझं म्हणून जगणार. या सगळ्या पापातून बापाला सुटण्याचा एकच मार्ग, एकदा हुंडा द्यायचा, कायमचं ग्रेट व्हायचं. असं आहे ते. एवढं सोपं नसते ते. आलं का लक्षात? हॅलो हॅलो